मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण अभियानाचे काम अधिक गतिमान, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावे. प्रत्येक पात्र मतदाराची नोंद सुनिश्चित करण्यासाठी घराघरात पोहोचून गणना पत्रके भरून घ्यावीत. स्वयं नोंदणी प्रक्रियेला चालना द्यावी. तसेच नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी तथा महाराष्ट्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव एस चोकलिंगम यांनी दिल्या. मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांनी आज नाशिक शहरातील विविध विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना भेट देऊन मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण अभियानाच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय. यावेळी त्यांनी मतदान केंद्रावरील सुविधा, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे कामकाज, गणना पत्रक भरण्याची प्रक्रिया, स्वयं नोंदणी उपक्रम तसेच ईएफ संगणकीकरणाच्या कामाची पाहणी केली आहे. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्री चोकलिंगम यांनी मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात वेग, अचूकता आणि पारदर्शकता या 3 बाबींचा सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. तसेच स्वयं नोंदणी प्रक्रियेला अधिक चालना देण्यासाठी व्यापक जनजागृती करावी आणि सर्व पात्र नागरिकांनी गणना पत्रक भरून मतदान यादी अद्ययावत करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉक्टर जयकुमार आढे, सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मीरा संखे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई, 123 नाशिक पूर्व मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी कुंदन हिरे, 124 नाशिक मध्य मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकृत अर्पिता आठवे, 125 नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी शुभांगी भारदे, 126 नाशिक रोड देवळाली मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी शर्मिला भोसले, तसेच तहसीलदार राजेंद्र वागचौरे, अप्पर तहसीलदार अमोल निकम, तहसीलदार आबासाहेब तांबे आणि तहसीलदार पंकज पवार उपस्थित होते. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.